आता येतोय तुमचा पण मला येत आहे. हो, क्लिअर. आता हां, हां. आवाज वगैरे. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, की आज आपल्याला बघायचं की तुम्ही स्टार्टिंग कशी केली स्टॉक मार्केटची आणि तुमची जी सुरुवात झाली स्टॉक मार्केटची ती कुठून झाली? तुम्ही कशामध्ये ट्रेडिंग केली? काय प्रॉब्लेम फेसेस केले? त्याच्यावर मी तुम्हाला प्रॉपर गाईडन्स देणार आहे. तर मला ते सांगा, की तुमची जर्नी कशी झाली? एक 5 मिनिटं कशी तुम्ही करताय? काय फेसेस आले? मग एक वन बाय वन टॉपिक मी तुमचे क्लिअर करतो. हो सर, ठीक आहे, ठीक आहे. हां. सांगतो सर मी. ओके. मी प्रकाश रापेलीवर परभणी 2018 पासून मी मार्केटमध्ये आहे. ओके, ओके. सुरुवातीला मी अ, अ, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलं होतं 2008 मध्ये. ओके, ओके. चांगले. 5-6 महिन्यानंतर मग नंतर जिरोधाचं ट्रेडिंग अकाउंट काढलं. ओके. आपलं हां. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. म्हणजे काही काही स्टॉक्स जे आहेत चांगले चांगले स्टॉक्स ओके. ते घ्यायला सुरुवात केलं होतं. पण मध्ये मध्ये मी काही काही म्हणजे काही स्टॉक असे घेतले की ते लॉस मध्ये गेले माझे. म्हणजे मला ते अगोदर स्टॉक सिलेक्शन कळत नव्हतं इन्व्हेस्टमेंट म्हणजे करायचं. मोस्टली तुम्ही पेनी स्टॉक्स घेतले जे नवीन नवीन 4-5 लावून रुपयाचे? नाही नाही ओके. मी घेतले वक्रांगी येस बँक ओके. असे स्टॉक घेतले होते. पण हां. मग नंतर मला ते एक्झिट मारता आलं नाही ऐन वेळेला. ओके. म्हणजे पॅनिक होऊन तुम्ही ते म्हणजे होल्डच लॉस मध्ये केले. गेल्यानंतर मी तसेच होल्ड होल्ड ठेवत राहिलो मी तसेच. ओके, ओके. मग खूप दिवसानंतर मी त्याला अ, 50 किलो मग हां. ते घेतले सुरुवातीला. ओके. चांगले चांगले घेतले नाही सुरुवात. मग नंतर हळूहळू मला त्याचं कळत येत तसं तसं मग आता चांगले चांगले घेत गेलो मी. ओके. म्हणजे आता सुरुवात जवळपास तुमची आता पहिली निफ्टी फिफ्टी किंवा मग चांगली फंडात शॉर्ट शॉर्ट टर्मनेच सुरुवात झाली तुमची म्हणजे? शॉर्ट टर्म, लाँग टर्म? हो 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 हो. ओके. इंट्राडेकडे कधी वळाले किंवा काय इंट्राडेकडे कधी आले? नाही नाही नाही, ती सुरुवात हां. बोला. मी तर- अं, अं, मग ते, क्रूड ओके. तर त्याच्यामध्ये मी काय केलं होतं टिप्स घेऊन करायचो. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला लॉस झाला. ओके. हॅलो. हां, बोला, बोला. येतोय आवाज. इंट्राडे कधीपासून चालू केलं किंवा काय इंट्राडे अरे करतायत का नाही? थोडं जसं अनुभव येत हां. काही दिवस मी इंट्राडे सुद्धा केलं. हां. आणि इंट्राडे मध्ये सुद्धा मला ते टिप्स घेऊनच केलं सर बरं का मी इंट्राडे सुद्धा. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही इंट्राडे टिप्स केलं घेऊन तर करतो तेव्हा इंट्राडे. टिप्सकडे जास्त वळाले. टिप्स घेतले होते आणि मी नॉलेज काही नव्हतं मला फक्त टिप्सच्या आधारे मी इंट्राडे करत राहिलो. ओके. मग त्याच्यामध्ये काय लॉसेस वगैरे फेस केले का? तुम्हाला हं. अजून पण त्याच्यातनं बाहेर आलेत की लॉस नाही किंवा काय तुम्ही टिप्समधून? नाही त्याच्यातून मी बाहेर आलेलो आहे आता. टिप्स वगैरे काही घेत नाही मी आता. ओके. त्याच्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो आहे मी. ओके. आता काय टेक्निकल एनालिसिस वगैरे काय तर गेन केलंय? चार्ट्स वगैरे? केलं सर. हां. कुठे कोर्स वगैरे म्हणजे ते टेक्निकल कोर्स केला? अनालिसिस एक कोर्स केला मग मी नंतर. ओके. ऑनलाईन कोर्स सुनील मिंगलानीचा. ओके. मग त्यातनं काही शिकायला अं, भेटलं आणि मग कोर्समधनं नंतर वगैरे? हां. काय करतो ओके. सुरुवातीला हां. थोडं थोडं रेंजमध्ये याल का तुम्ही? थोडासा आवाज ब्रेक होतोय. नेट स्लो असल्यामुळं. हा हॅलो. हां, बोला आता. येतो का सर? हो, येतो का आता सर आवाज? हां, आता क्लिअर येतोय बोला. हा. हा. काय ना मग ते टेक्निकलचा कोर्स केला मी हां. स्विमिंग. ओके. तर टेक्निकलमध्ये अजून पण काही प्रॉब्लेम येतोय का तुम्हाला तुमच्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होतंय का स्टॉक सिलेक्शन समजत नाहीये का इंट्राडे करायचं समजत नाहीये? काय प्रॉब्लेम आता काय वन बाय एक पॉइंट सांगा. एक पॉइंट आपण क्लिअर करू, की पहिला पॉइंट तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कुठला देतोय ट्रेडिंगमध्ये? आता सध्या मी काय केलेलं आहे सर माझे 2 अकाउंट आहेत. ओके. एक प्युअर ह्याच्यासाठी ठेवलेला आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत नाही. आता मी त्याच्यामध्ये चांगले चांगले स्टॉक्स घेऊन त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकत आहे. बरोबर आणि फक्त आता मिनिमम मला प्रॉब्लेम स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग करायचे आहे. हां. त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम. ओके स्विंग आणि ट्रेडिंग करत असताना ते आता सपोर्ट रेजिस्टन्स करावं. हां. हा सर. म्हणजे तुम्ही आता मोस्टली तुमचं जे प्रेफरन्स आहे तो स्विंग ट्रेडिंगला जास्त आहे, बरोबर? पोझिशनल ट्रेडिंगला आहे बरोबर. प्रिफरन्स स्विंग आता. ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग. इंट्राडे तुम्ही अजून विचार पण करू नका आणि करा.
पण कधी इंट्राडे हा केलं जाईल ते मी तुम्हाला सांगतो. आता तुमचा पहिला पॉईंट आपण क्लिअर करू की स्विंग ट्रेडिंगमध्ये थोडेसे प्रॉब्लेम येतात. आता स्विंग ट्रेडिंगमध्ये करताना तुम्हाला माहिती आहे का स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन कसं केलं पाहिजे वगैरे अजून? का ते पण नाही माहीत मोस्टली? स्विंग ट्रेडिंग आहे. स्विंग ट्रेडिंग स्टॉक सिलेक्शन माहित नाही मला. ओके. पण मी मोस्टली काय करत असतो, रेजिस्टन्स सपोर्टने करत असतो. म्हणजे सपोर्टला घ्यायचं, रेजिस्टन्सला विकायचं आणि निफ्टी 50 मधले जे चांगले स्टॉक्स आहेत बरोबर. ते घेत असतो. ओके. पण आता मागच्या महिन्यात काय केलं होतं मी थोडंसं चांगले, आता निफ्टी 50 मधले स्टॉक्सच होते ते. बरोबर. आता हुल घेतला होता मी मागे, हां. पण घेतल्यानंतर तो खाली खाली जात राहिला. त्याला चांगला स्टॉक असल्यामुळे मी त्याला स्टॉप लॉस वगैरे लावला नाही. ओके. मग ते डाऊन डाऊनच होत गेला आता. ओके. आता मी तुम्हाला असं झालं. 4-5 पॉइंट सांगतो. ते जर फॉलो केले तर तुम्हाला काय वाटते ते सांगा. तुमच्याकडनं ते चुकलेत की नाही? आता पहिलं तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग चालू केलंय, बरोबर? त्यात तुम्हाला हो जो हो स्टॉक हो सिलेक्शन माहीत नाही. ओके. आता मग स्टॉक हो. सिलेक्शन जर करायचं असेल तर तुम्ही कुठेतरी स्ट्रॅटेजी शोधत बसणार, कोणाला तरी फॉलो करणार वगैरे, बरोबर? पण हा हा. तुम्ही स्वतःचं काहीतरी सेटअप डेव्हलप करता येईल का तुम्हाला? नाही येणार, बरोबर? तर तुम्हाला नाही नाही. स्वतःचंच काहीतरी डेव्हलप करायचंय, तेव्हाच तुम्ही जास्त काही सक्सेसफुल व्हाल आणि तेव्हाच तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करेल. काय होतं माहिती आहे का? तुम्ही दुसऱ्याची स्ट्रॅटेजी जर यूज केली, ती स्ट्रॅटेजी तुम्हाला 1-2 दिवस प्रॉफिट देईल. जेव्हा ती लॉस द्यायला चालू होईल ना, तेव्हा तुमचं मन त्याच्यावरनं उडून जाईल, बरोबर? हो बरोबर आहे ओके. सर. मग त्यासाठी आता तुम्हाला स्वतःला काय करायला पाहिजे? माझ्यासाठी मी तुम्हाला म्हणतो, की निफ्टी 50चे स्टॉक्स तुम्ही आता प्रिफर करताय, बरोबर? हो हो हो. तेच करा. त्याच्यामधले मला सांगा एक 6 ते 7 स्टॉक्सची एक लिस्ट काढा. तुम्हाला जे आवडतील ते. बँक निफ्टी घेतले तर बँक निफ्टीमध्ये आय-सी-आय-सी बँक वगैरे, फार्मामध्ये सन फार्मा वगैरे किंवा जे हेरिटेज स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त आहे आणि ज्यांच्यामध्ये 30-40 रुपयाची मोमेंटम होती. ज्याचे बजाज फायनान्स म्हणा, जे मोठे स्टॉक्स आहे मारुती वगैरे, बरोबर? किंवा कुठले हम्म. तुम्हाला. पण ते काय करा एक 6 स्टॉक्सची लिस्ट काढा. त्याच्यानुसार तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स तर ड्रॉ करता येतात. हो हो ड्रॉ करता मी एक येतात. आता व्हिडिओ टाकली होती YouTube चॅनलला सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे. काय बघितली का तुम्ही हो त्याच्यामध्ये? हो पाहिला सर मी. त्याच्यामध्ये मी कशा प्रकारे समजून सांगितले लॉजिक त्याप्रमाणे जर यूज केलं तर तुम्हाला अजून ॲक्युरेट सपोर्ट आणि रेजिस्टन्स भेटतील, बरोबर? हो 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 हो. आता अजून एक स्ट्रॅटेजी स्विंग ट्रेडिंगसाठी मी तुम्हाला देणार आहे, बरोबर? तर हा सर. स्विंग ट्रेडिंग करायचं तुम्ही 6-6 स्टॉक्स जर रेडी ठेवले तर काय होईल माहिती आहे का? 6-6 स्टॉक्सकडे तुमचं लक्ष प्रॉपर जाईल 50 स्टॉक्सपेक्षा, बरोबर? हो त्यांचा हो हो. त्यांचा रुलिंग तुम्हाला समजेल की तो स्टॉक्स पळतो कितीने, एका दिवसामध्ये मोमेंटम किती करतो, आठवड्याभरामध्ये मोमेंटम किती करतो, तो ब्रेकआउट दिल्यानंतर किती पॉईंटची मोमेंटम करतो, हे 7 स्टॉक्समध्ये तुम्हाला प्रॉपर समजेल, बरोबर? आणि 7 स्टॉक्सच्या पाठीमागे जर लागला तर 7 स्टॉक्समध्ये ट्रेड घ्यायचंच नाहीये. जेव्हा एखादा हो. स्टॉक्स तुम्हाला ब्रेकआउट देईल त्याच्यामध्ये तुम्ही 50% क्वांटिटी टाका. बाकीच्या स्टॉक्सनी ब्रेकआउट दिला तर त्याच्यामध्ये 50% क्वांटिटी टाका आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस आणि तुमचं टार्गेट डिसाईड करा, बरोबर? आणि मिनिमम हो तुमचा 1:2 चा रेशो असला पाहिजे. म्हणजे म्हणजे ₹50 चा लॉस घेताय तर मिनिमम तुम्ही मार्केटमधनं ₹100 प्रॉफिट घेतलाच पाहिजे, बरोबर? हो बरोबर आहे. आता जर तो मोमेंटममध्ये चाललाय तर तुम्हाला तिथं ट्रेलिंग करायचंय. ओके. पण हम्म. पॉइंट मुद्दा पहिला काय आहे, की आता तुम्हाला सिलेक्शन कसं करायचं, की तुम्हाला जे चांगले स्टॉक्स वाटतात ते पहिले पकडून हम्म. धरायचे. त्याच्यावर सगळ्यात जास्त बरोबर. काय करायचं, भर द्यायचा आहे आणि त्यांची एकदा मोमेंटम समजली, मग त्यांची मोमेंटम, त्यांचं रिएक्शन वगैरे समजलं, की तुम्हाला अजून इझी जातं स्विंग ट्रेडिंगसाठी, बरोबर? त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट कशी करायची माहिती का तुम्हाला? रिस्क तर आता म्हणजे तुम्ही आता सांगितलं की 1:2 रिस्क रिवॉर्ड घ्यायचं समजा. बरोबर. पण तुमचं कॅपिटल म्हणजे किती आता तुम्ही जर करताय शॉर्ट पोझिशनल ट्रेडिंग वगैरे करताय, तर कॅपिटल किती ठेवताय? कॅपिटल आता माझं तर 50,000च्या आसपास आहे. गुड. 50,000. एकदम बेस्ट. म्हणजे 50,000 एकदम बेस्ट आहे. कारण की 10-20,000 जर घेऊन आले, तर तुमची पोझिशनल ट्रेडिंग होणार नाहीये पहिली गोष्ट. कारण की तेवढा हम्म. क्वांटिटी तुम्हाला घेता येणार नाही, बरोबर? हो हो हो. आता अजून एक प्लस पॉइंट मी सांगतो, की आता तुम्ही काय करणार, फक्त जे स्टॉक्स आहेत ना, ते बाय करण्यासाठी शोधणार ना, कारण की तुम्ही फक्त बायच करू शकता. सेल करू शकता हो का? हो हो. बाय सेल. बाय अगोदर नंतर सेल. हां, नंतर. पण एखादा स्टॉक्स खाली पडतोय, तर डाउन ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही सेल करू शकता का त्याला 4-5 दिवसासाठी? नाही नाही करू शकणार ना. फ्युचरला गेलं तर आपल्याला ₹1-1.5 लाख लागतील, बरोबर? हो बरोबर आहे. मग त्याचा पण अभ्यास केला पाहिजे ना आपण, बरोबर? तर हो हो ट्रेडिंग हो. व्ह्यूला पेपर ट्रेडिंग करता येते माहिती आहे तुम्हाला किंवा काही स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर ट्रेडिंग करता येते माहिती आहे? पेपर ट्रेडिंगसाठी एक निओ स्टॉक्स आहे एक. चालेल, चालेल. कुठं पण. मग तिथं काय करा, आता तुम्हाला काय करावं लागेल, जर पडत्या मार्केटमध्ये तुमची पोझिशनल ट्रेडिंग चालेल का? पळत्या मार्केटमध्ये. पडत्या मार्केट पडतंय समजा, डाऊन पडत्या येतंय ते पडत्यामध्ये स्टॉक्स नाही चालणार ना. नाही. पडत्यामध्ये नाही चालणार. हां, मग हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे हं, का, तिथं रिव्हर्स ट्रेडिंग करतो. मार्केट पडतंय, स्वस्तात भेटते, हं. पण ब्रेकआउट भेटत नाही. त्याचा ट्रेंड चेंज झालेला नाहीये. तरी पण तुम्ही तिथं 4-5 क्वांटिटी, एक 20-30 क्वांटिटी घेणार आणि मार्केटचा ट्रेंड डाऊन असेपर्यंत तुमचं जे कमवलेलं असेल ते तुमचं जाईल, बरोबर? हो बरोबर मग आहे ते सर. 15 दिवस असेल किंवा 20 दिवस असेल, तर तुम्हाला त्या टाईमामध्ये मार्केटमध्ये शांतता ठेवायची आहे. तुम्हाला शांत बसायचं आहे. हो हो आणि हो थोडे हो. जर कमवलेले जे पैसे आहेत, मग ते लाँग टर्मसाठी जे स्टॉक्स तुम्हाला कमी रुपयामध्ये भेटतात, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची.
हो 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 सर. समजते. हो मी हो. जास्त फोकस करू नक्की. आता तुम्हाला फक्त स्विंग ट्रेडिंग करायची, पोझिशन ट्रेडिंग त्याच्यावरच प्रॉपर गाईड करतो. ते एकदा तुम्हाला परफेक्ट समजलं, एकच गोष्ट जर तुम्ही प्रॉपर केली तर तुम्हाला ते प्रॉपर होणार आहे, बरोबर. हो हो आता हो. 50,000ची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, तर माझं म्हणणं काय, 6-6 स्टॉक्स असले ना, तर ज्या हम्म. 6-6 स्टॉक्स आहे त्यातले 2-3 स्टॉक्सने तुम्हाला ब्रेकआउट दिलाय, बरोबर. हो हो. तर प्रत्येक स्टॉकसाठी तुम्ही 15-15 हजार रुपये साईडला काढायचे. 15,000 मग हा, मग त्या तीनच स्टॉक, स्टॉक घेता येणार म्हणजे तिन्ही पोझिशन ओपन राहणार का आपल्या एका हा, वेळेला? समजा 15-15 नाही म्हणजे 7 स्टॉक्स आहेत आपले, बरोबर. हो हो हो. त्यातले 3 स्टॉक्सने आपल्याला ब्रेकआउट दिला, तर 3 स्टॉक्समध्ये पैसे टाकवायचे आहेत प्रॉपर, पण आपल्याकडे अजून कॅपिटल बॅकअपला पाहिजे, हे जे तुम्ही 5 स्टॉक्स 7-8 स्टॉक्स सांगायले वॉच लिस्टला ठेवायला, बरोबर. हे एकाच सेक्टर मधले ठेवले तर चालतील का वेगवेगळे सेक्टर पाहिजे वेगवेगळे प्रत्येक ठेवा ना, स्टॉकला? कधी कधी कुठलं सेक्टर चालतं, कधी कधी कुठलं चालत नाही, तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटत राहतील ना. हो. मग मी आता आपण स्टॉकचं जे ब्रेकआउट देतो, स्टॉक ब्रेकआउट द्यायला हे पाहतो आपण. मग ते सेक्टरचा पण इंडेक्स पाहायला पाहिजे का आपण? राईट, तेच मी स्ट्रॅटेजी तुम्हाला आता सांगणार आहे, की तुम्हाला अजून स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे, अजून बेटर कशी तुमची शॉर्ट टर्म ट्रेडिंग वाढवायची, त्यासाठी स्ट्रॅटेजी सांगणार. पण काही पहिले आपले रूल्स डिसाईड करू. ते रूल्स कसे हो. फॉलो करायचे ते चार्टवर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे. बरं सर, बरं. ओके. तर आता हो आपण सर. जे काय 50,000 रुपये घेतले, तर 50,000 मध्ये जे आपण 3 स्टॉक्सने आपल्याला ब्रेकआउट दिले, तर त्याच्यामध्ये कमी अमाऊंट टाकायची, बरोबर. आपल्याकडे हो बॅकअपला हो. अमाऊंट असली पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही एखादा ब्रेकआउट ट्रेड घेताय, ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही स्टॉक्स विकत घेणार आहे, बरोबर. तो वरती गेला, हम्म. त्याच्यानंतर तर तुम्ही रिटेस्टसाठी थांबणार, पण रिटेस्टला आल्यानंतर तुम्हाला अजून क्वांटिटी ऍड करायची, पण पैसे असले पाहिजे ना आपल्याकडे. हो, बरोबर आहे. म्हणून आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट मग आता ठेवायचं. 15,000 मध्ये 3 स्टॉक 15,000 मध्ये 3 स्टॉक घेतला मग आपल्याकडे कॅपिटल राहणारच नाही ना सर. हा, मग ते पण जर आता ते, परत रिटेस्टला आला तर मग कॅपिटलच नाही. हा, मग तशा प्रकारे तुम्हाला कॅपिटल डिवाइड करायचं आहे. एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, की 15,000 जर झाले त्याच्यात 7,000 रुपये टाका, पण आपल्याला कॅपिटल तशा प्रकारे डिवाइड करायचं आहे. म्हणजे 7 स्टॉक्स आहेत, 50,000 रुपये, 3 स्टॉक्स आहेत, 3 स्टॉक्समध्ये आपल्याला मिनिमम आता मला फक्त याच्यामध्ये किती हां. टाकायचे, 25,000च टाकायचे, आणि बाकीचे 25,000 मला बॅकअपला ठेवायचे. कारण की उद्या एखाद्या स्टॉक्सने जर ब्रेकआउट दिला, तर मला त्याच्यामध्ये 10 क्वांटिटी पण आहेत, पण मला ट्रेड करायचं आहे, सोडायचं नाही स्टॉक्स. समजते. समजते, माझा आवाज येतोय. कुठल्याही स्टॉक्सने जर नेक्स्ट ब्रेकआउट दिला, तर तिथं 10 क्वांटिटी 5 क्वांटिटी तुम्हाला हॅलो. ब्रेकआउटला ट्रेड करायचं आहे, सोडायचं नाहीये. ओके, हां. क्लिअर आहे. हा, तर त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर हॅलो. अजून, हा बोला. ब्रेकआउट दिल्या गेल्या लगेच हा, म्हणजे ब्रेकआउट दिल्यानंतर तुम्ही जर तिथे ब्रेकआउट दिल्यानंतर कन्फर्मेशन त्याच्यामध्ये कन्फर्मेशन घेतल्यानंतर तुम्ही तिथे ट्रेड करणार आहे. पण ट्रेड केल्यानंतर मी काय म्हटलं, की तुम्हाला क्वांटिटी म्हणजे पैसे काय ठेवायचे, तर तिथं रिटेस्टला आला तर तिथं परत त्यांनी एक बुलिश कॅन्डल वगैरे दाखवलं, तर तुम्हाला अजून क्वांटिटी ऍड करता येईल ना. हो सर, हो सर. ओके. आणि बाकीची जी अमाऊंट आहे, समजा आता 3 स्टॉक्सला तुमचे बरोबर 7,000 रुपये लावले, तिथं स्विंग ट्रेड मस्तपैकी चाललाय, पण बाकीच्या एखाद्या स्टॉक्सनी जर ट्रेड तिथं ब्रेकआउट दिला, तर तिथं 5 क्वांटिटीमध्ये पण ट्रेड करा, सोडू नका त्या स्टॉकला. हं. म्हणजे तिथं भेटणार काहीतरी अनुभव असेल, त्याने स्टॉप लॉस दिला तरी 5 क्वांटिटीचं देईल, काहीतरी देईल, पण हं. शिकायला भेटेल, बरोबर. समजते. फक्त आता तुम्ही ट्रेडिंग कुठं करू शकणार नाही, जे पडते शेअर्स हो. आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकणार नाही, कारण की फ्युचरमध्ये शॉर्ट करायला तेवढे पैसे आहेत का आपल्याकडं. नाही ना, नाही ना. मग तुम्हाला निओ स्टॉक्सला तिथं पेपर ट्रेडिंग करायची. मग तुम्ही डाऊन हो, मार्केटमध्ये हो, पण हो. शॉर्ट जे करून, समजा सेल्स साइड. हा, सेल साईडचे ट्रेड तिथं करायचे आणि जर्नलमध्ये लिहून ठेवायचं, की आपण सेल साईडचे ट्रेड घेतले तर आपले किती सक्सेसफुल जातात, त्यात काय झालं रिझल्ट. इकडचा रिझल्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये भेटणार, तिकडे पेपर ट्रेडिंग मध्ये भेटेल. मग जेव्हा तुमचं कॅपिटल वाढेल इन फ्युचर, तेव्हा तुम्ही मग सेलसाठी पण रेडी असाल ना. हो सर, हो सर. हा, बरोबर आहे. पण आता फक्त आपण बाईंगचा विचार केला, तर नेक्स्ट टाइम आपल्याला पुढे ग्रोथ करताना सेल साईडला अजून 6 महिने घालावे लागतील. तर 6 महिने द्यायचे नाहीत आपल्याला. 6 महिन्याची सुरुवात या नवीन वर्षापासून आतापासूनच करायची, बरोबर. पेपर ट्रेडिंग करून तिथं, हो, म्हणजे हो. आपल्याकडे कॅपिटल हो, वाढेल, तेव्हा हो, आपण हो. मग एक लॉट सुद्धा सेल केला फ्युचरमध्ये तरी पण आपण पैसे कमवू शकतो. ओके. हं. अजून काही प्रश्न वगैरे, मी स्ट्रॅटेजी तर तुम्हाला नंतर सांगतो. अजून काही प्रश्न वगैरे, तुमचे इमोशन कंट्रोल वगैरे होतात येत का, प्रॉपर तुम्ही होल्ड करताय का स्टॉक्स वगैरे, असे काय ओव्हर ट्रेडिंग वगैरे. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे, आपला जर सगळा स्टॉप लॉस आहे समजा आणि स्टॉक जर गॅप डाऊन मध्ये ओपन झाला, स्टॉप लॉसच्या जर खाली गेला तर सर एक्झिट होऊन जायचं. मग तिथे एक्झिट मारायचं का? एक्झिट होऊन एक्झिट होऊन जायचं. जायचं का? आपली लिमिट संपली ना लॉस करायची. हो हो हो. आपण ठरवलं होतं की मला 50 रुपयाचा लॉस आणि मग 100 रुपयाचा, आणि तो आपल्याला 65 रुपयाचा लॉस देतोय, लगेच एक्झिट करून जायचं. आपली कॅपॅसिटी संपली. आपण जर तिथे इमोशन वरती येईल खाली येईल, तर त्या 65चा लॉस 80 पर्यंत जाईल लगेच, बरोबर.
बरं हा बरं तिथं बरं. आणि 65 टाइम फ्रेम कोणता वापरायचा सर या डेलीला स्विंग साठी? डेली एक 15 मिनिटाला पण स्ट्रॅटर्जी आहे आणि डेलीला पण आहे. डेलीचा वापरायचा? हा डेलीमध्ये स्ट्रॉंग ब्रेकआउट कसं घ्यायचं ते पण नाही मी पण आज सांगतो. जर आपण आणि आज जर ब्रेकआउट दिला असेल तर मग आज नाही घ्यायचं काय त्याला? घ्यायचं ना एंट्री आज नाही तीन करायची का? उद्या नंतरून जर करायची? तुम्हाला कॅन्डल क्लोज होताना दिसत असेल ना 3 नंतरून, तर ती कन्फर्मेशन ब्रेकआउट हा आहे हा तुमचा. हा हा. 3 नंतरून पण 3 नंतरून ती फक्त बरं बरं. टच करून खाली येते, क्लोज नाही देते, तर तुम्हाला तिथं तुमचा ट्रेड ऍक्टिव्हेट नाहीये. क्लोज वर दिली हा पाहिजे तुमची जी काय ब्रेकआउटच्या वर, रेजिस्टन्स सपोर्ट लेवल असेल तिच्यावरती क्लोज. रेजिस्टरच्या वर. हा रेजिस्टन्सच्या वरती क्लोज देते 3 नंतरून आणि चांगल्या व्हॉल्यूमनी जर तिथं ब्रेकआउट वगैरे देऊन आणि ते क्लोज होत असेल तर तिथं चांगल्या प्रकारे बाईंग चाली. ओके. बरं 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 सर. हा अजून आता काय? मला एक कन्फ्युज होते सर की स्टॉक जे आहेत स्टॉकची लिस्ट वॉच लिस्ट मध्ये जास्तीत जास्त पाहिजेत का कमीत कमी ठेवायला पाहिजे सर? मी कमीत कमी का तुम्ही आता सांगितलंय? 7-8 सांगितले ते म्हणजे हा मी काय कमीत करतो? कमीत कमी का सांगितले हा तुम्ही सर. सांगू शकाल का? मी कमीच का सांगितले, जास्त का नाही सांगितले? हो तुम्ही कमीत कमी याच्यासाठी सांगितलं की आपल्याला कमीत कमी याच्यावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवता येईल. राईट. म्हणजे जसं की आपण समजू की एखादा मुलगा इंजिनिअरिंग करतो, तर मग त्याला इंजिनिअरिंग. आपल्याकडे प्रत्येक स्टॉककडे लक्ष व्यवस्थित देत हा मला एक सांगा, एखादा जर इंजिनिअरिंग किंवा हॉटेलचं एक्झाम्पल घेऊ आपण. हॉटेलमध्ये नाही का सांगितलं प्रत्येक लक्षात आलं माझ्या. हा हॉटेलमध्ये प्रत्येकचं काहीतरी डिश फेवरेट असते ना हॉटेलमध्ये. तर ती त्यांची फेवरेट डिश का हो असते हो की ते जास्त हो कॉन्सन्ट्रेट त्याच्याकडे करतात. म्हणजे पनीर चिल्ली, तर एखाद्या हॉटेलमध्ये पनीर चिल्ली चांगली भेटते तर ते पनीर चिल्लीकडे जास्त फोकस करतात आणि लोक पनीर चिल्लीमुळेच त्याच्याकडे येतात ना. तसंच आपल्याला आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये हा. करतो ना, 4-5 स्टॉक्स परफेक्ट बरं. ठेवायचे, पण जेव्हा ब्रेकआउट देणार त्याला माहिती की आपल्याला फिक्स 50 आणि 30 पॉईंट या शेअर्स मध्ये भेटणार आहे. मग आठवड्यातनं किंवा एक महिन्याभरातनं 30-40 रुपये भेटले हो स्टॉक्स मध्ये तरी बाद हो झाले आपल्या. ऑन एन ॲव्हरेज आपण मंथली प्रॉफिट मध्येच असणार आहे, बरोबर? आणि हेच तुमचा बरोबर कॉन्फिडन्स आहे बिल्ड बरोबर करणार आहे. आहे, हेच तुमचे क्वांटिटी साईज आणि सगळं वाढवणार आहे. मग तुम्ही जर 10 अजून जास्त स्टॉक्स घेतले तर तुम्ही बरं. कन्फ्यूज होणार आहे. त्यांचा बिहेवियर माहित नसणार आहे, ते स्टॉक्स पळणार किती हे माहित नसणार आहे. तो नवीन असणार आहे स्टॉक्स तुमच्यासाठी, बरोबर? पण आहे त्या स्टॉक्स मध्ये जर परफेक्शन घेतलं तर तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल. बरोबर बरोबर आहे सर. बरोबर आहे. हो ओके. आता मी तुम्हाला 2-4 स्ट्रॅटेजी सांगतो, हो म्हणून अजून हो आपण सर हो आपल्याकडे येऊ. सर. आता तुम्हाला काय करायचंय की कसा शेअर तुम्हाला फाइंड आउट करायचा. ओके. सेक्टर. तर तुम्हाला काय करायचं, CNX IT सेक्टर, बरोबर? आता IT सेक्टरचा मी हा चार्ट लावतो डेलीला, दिसतोय तुम्हाला? शेअर स्क्रीन होती. हा दिसायला ना. हा तर आता इथं बघा हो की दिसायला दिसायला. हा आता IT इंडेक्सला आपण डेलीला चार्ट लावलाय, बरोबर? तर इथं डेलीला जर बघायला गेलं तर ही ट्रेंड लाईन येत होती, बरोबर? आणि एक सपोर्ट लाईन येत होती, दिसते? आणि इथं या ट्रेंड लाईन इथं ब्रेकआउट देऊन काय केलं, ग्रीन कॅन्डल बनवली, त्याच्यावरती क्लोज झाली ट्रेंड लाईनच्या वरती, बरोबर? हम्म. मग इथं तुम्हाला काय भेटला, ब्रेकआउट भेटला. बरोबर. मग इथं ब्रेकआउट भेटल्यावर तुम्ही काय इथं केलं पाहिजे, कव्हर. आयटी इंडेक्सने तुम्हाला ब्रेकआउट दिलं, म्हणजे आता येणारे शेअर कुठले वाढणार आहेत? आयटी आता इंडेक्स आयटी इंडेक्स जर वरती चालले तर कुठले शेअर वाढतील? TCS इन्फोसिस हा. विप्रो आता यासारखे मला शेअर. पहिले सांगा, ब्रेकआउट किती तारखेला दिला खाली? 21 डिसेंबर. दिलेला आहे 21 डिसेंबर, बरोबर? 21 तारखेला सर. हा मग 21 तारखेपासून आयटी इंडेक्स हो वरतीच चालले ना, बॅक टू बॅक. हो मग हो आपल्याला तिथं 50% क्वांटिटी ऍड करायचं. हा मग आता मला सांगा, त्याच्यातला पॉवरफुल आयटी इंडेक्स मधला पॉवरफुल स्टॉक्स कुठला आहे? TCS आहे, इन्फोसिस आहे. आता मी TCSचा चार्ट लावतो बघा. TCSचा डेलीला चार्ट लावतो आणि 21 तारखेला काय पॅटर्न बनला होता ते बघतो. आता हे सगळं मी रिमूव्ह करतो. 21 तारीख, 21 डिसेंबर, हा 21 डिसेंबर, इथे 21 डिसेंबर, इथं व्हर्टिकल लाईन मारतो आणि याचा जो रेजिस्टन्स होता TCSचा तर हा होता, बरोबर? मग आयटी इंडेक्सने जर तुम्हाला तिथं ब्रेकआउट दिलाय, पण हो ह्यानी ब्रेकआउट दिलता का? ह्या TCSने ब्रेकआउट दिलता आणि का? पण नाही, नाही दिला. त्यांना असा पॉवरफुल नाही दिला सर. बरोबर. आणि खाली नाही व्हॉल्यूम पण पॉवरफुल भेटलंय का? नाही भेटलं. नाही नाही हा मग याचा ब्रेकआउट कधी दिलाय? नाही. 23ला. मग 23च्या नंतरून तुम्ही याच्यामध्ये स्विंग ट्रेडमध्ये एंट्री करू शकता. मग ठीक आहे. मग मला सांगा, आयटी इंडेक्सने ब्रेकआउट दिला, ह्यानी ब्रेकआउट नाही दिला, तर ह्याला आपण सिलेक्ट करू का?
नाही नाही करायचं नाही. हा, नाही. मग आपण इन्फोसिस कडे जाऊ. कुठला स्टॉक त्या आयटी हा. इंडेक्स सोबत पळतोय त्याच्याकडे जायचं आपल्याला. इन्फोसिस 21 तारीख. वा, हम्म. इथं याचा हम्म. ब्रेकआउट, याचा पण रेजिस्टन्स लाईन इथे नियर बाय का होती 1840. पण ह्यानी पण इथं नंतर ब्रेकआउट दिल्यानंतर तो वरती गेला. हा पण आपल्यासाठी व्हॅलिड असेल का? मोस्टली नाही. विप्रो मध्ये जाऊ. नाही, हा पण व्हॅलिड नाही. विप्रो मध्ये जाऊ. हम्म. विप्रो 21 तारीख बघा. 21 तारखेला अगोदरचा स्विंग हाय पण ब्रेक केलाय. खूप बघा, अगोदर एक रेजिस्टन्स होता दिसतोय. अगोदरच्या दिवशी पण खाली व्हॉल्यूम मध्ये बाईंग हो झाली हो. आणि बाईंग झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलला इथं वेळ 600 बघा, हम्म. 678 ला 680 ला तुम्ही इथं जरा वरती 690 ला बाय केला, दुसऱ्या दिवशी रिटेस्टला आला तरी तुम्हाला क्वांटिटी ऍड करायची. तुमच्या स्टॉप लॉस कुठे असणार आहे? इथं 650च्या आसपास असणार, बरोबर. पण तुम्हाला किती चांगला ट्रेड दिला दिसतोय. अजून पण तो ट्रेड चालू आहे, समजते. हो हो, ओके. अजून चालूच आहे. विप्रो ठीक आहे. आता हा हो. विप्रो झाला. अजून कुठला स्टॉक जसं मला सांगू शकाल? इन्फोसिस झाला, टीसीएस झाला, विप्रो झाला, HCL एचसीएल. चला एचसीएल मध्ये जाऊ. एचसीएल टेक्नॉलॉजी 21 तारखेला काय झाला? जिच्यात पॉवरफुल आपल्याला कन्फर्म, हा 21 बघा. एचसीएल ने सगळ्यात जास्त काय दिला? हाय व्हॉल्यूम ब्रेकआउट दिला. मग एचसीएल मध्ये तुम्ही 1100 हो. रुपयाला एंट्री जरी घेतली, 1200 ला जरी एंट्री घेतली, तुम्हाला बघा ना वरती 100 रुपये भेटले. हो बरोबर आहे. कसं आपण इंडेक्स सिलेक्ट केली, इंडेक्स हो, वरनं भेटलं. कसं आपण इकडं आलो, कसं स्टॉक सिलेक्शन करतोय, कसं व्हॉल्यूम बघतोय, समजतंय तुम्हाला? ही एक स्ट्रॅटेजी जरी वापरली तुम्ही, इंडेक्स इंडेक्स बघायचा आणि त्या इंडेक्स मधले सगळे स्ट्रॉंग स्टॉक बघायचा आणि त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग हा करायची, सर, बरोबर. त्या इंडेक्स मधले सगळे स्टॉकच चेक करायचे का आपण? चेक करायचे, त्यात कुठल्यामध्ये जास्त हॅलो सर. पॉवर दिसतीये त्याला पकडायचा. आपल्या तर वॉच लिस्टला तुम्ही तर सांगितलं होतं सर 7-8 स्टॉकच ठेवायचे, बरोबर? हा, मग मी काय म्हणतोय की प्रत्येक इंडेक्स मधला पॉवरफुल स्टॉक्स एक एक घ्या ना. हो हो हो. मेटलचा एक, फार्माचा एक, याचा एक, बरोबर. त्याचा एक. मग ती स्ट्रॅटेजी बघा, 2 स्ट्रॅटेजी वेगळे आहेत. ही मी माझी स्ट्रॅटेजी सांगतोय. इंडेक्सने ब्रेकआउट दिला तर हा सर, हा. ही ती स्ट्रॅटेजीला साईडला ठेवा. ही स्ट्रॅटेजी इंडेक्सने जर ब्रेकआउट दिला तर कुठल्या स्टॉक्स मध्ये चांगला ब्रेकआउट दिसतो त्याच्यामध्ये एंट्री करायची तुम्हाला, बरोबर. हा हा सर, हा ही सर. वेगळी स्ट्रॅटेजी झाली इंडेक्सवर. आणि तुमची वेगळी स्ट्रॅटेजी की तुम्ही जे घेतले स्टॉक्स आहेत त्याला तुमच्या टेक्निकल अनालिसिसनुसार जर ब्रेकआउट भेटला तर तुम्हाला एंट्री घ्यायची. हो सर, हो सर. क्लिअर? मला हो सांगा सर, क्लिअर. आता एचसीएल टेकने काय केलं, इथं ब्रेकआउट दिला. अजून एक कन्फर्मेशन साठी तुम्हाला काय करायचं, आता एचसीएल टेक्सला हे केलं. आता मी काय होतो 15 मिनिटाच्या चार्टला जातो. 2 ते 3 दिवसाचा स्विंग ट्रेड साठी 15 मिनिटाच्या चार्टवर एक स्ट्रॅटेजी. आता मी काय करणार, इथं ईएमए क्रॉस म्हणून इंडिकेटर लावणार. एक सेकंड, इथं ऑलरेडी जे काही इंडिकेटर लागलेले आहेत हे डिलीट करतो मी. ओके, आता 2 ईएमए लावायचे तुम्हाला. मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, त्याच्यामध्ये एक लावायचा आहे 50चा. 50चा एक मुव्हिंग ॲव्हरेज लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक लावायचा आहे 200चा. 200ला मी ब्लॅक लाईन देणार आहे आणि याला ब्ल्यू लाईन ठेवतो, बरोबर. आता ह्याच्यानंतर ह्या किती मिनिटाला यूज करायचं आहे? 15 मिनिटाला, बरोबर. आता कन्फर्मेशन कसं भेटलं बघा. हा पूर्ण कुठला झोन चाललाय बघायचा, सांगू शकाल का मला या स्टॉक्सचा? साइडवेज ट्रेंड झाला ना ते. नाही, हा जो बॉक्स टाकलाय हा 7 डिसेंबर पासून तर 21 डिसेंबर तर साइडवेज आहे का? साइडवेज नाही, मोठ्या कॅन्डल. हा, पण साइडवेज आहे ना, एकाच रेंज मध्ये चाललाय ना तो. 21 तारखेला काय झालं, यांनी तर इथे 16 तारीख, हा 16 तारखेला बघा. 16 तारखेला काय झालं, 50च्या ईएमए 200च्या ईएमए ला वरती क्रॉस केलं, वरच्या साईडला क्रॉस केलं 50च्या. मग तेव्हा अप ट्रेंड असं आपण ऍझ्युम करू. त्यानंतर तो परत खाली 200ला क्रॉस करू शकला का डाऊन साईडला? नाही. आणि 21ला आपल्याला डेली कॅन्डलस्टिकला पण हाय व्हॉल्यूम भेटला, झोन पण तोडला. 3 कन्फर्मेशन आहे बघा आपल्याकडे, 3 कन्फर्मेशन आहे. डेलीला व्हॉल्यूम पण भेटला, या बॉक्सच्या बाहेर पण गेला आणि ईएमए ला वरती चालला. आणि बघा अजून पण तुम्हाला बाय अँड डिप्सची स्ट्रॅटेजी कधी भेटली, जेव्हा पण तो 50ला आला बघा, तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त सपोर्ट घेतच वरती चाललाय.
दिसतोय? हो बरोबर आहे. आता तुमचा ट्रेंड एकदम कधी हो चेंज हो होणार आहे, हो. जेव्हा तो 50च्या खाली येईल आणि 50ला रेजिस्टन्स फेस करेल, तेव्हा त्याचा ट्रेंड चेंज होईल. आणि जेव्हा तो 20ला असा खालच्या साईडला क्रॉसओव्हर देईल बघा. डाऊन ट्रेंड कधी होतो या या इंडिकेटरमध्ये मी तुम्हाला सांगतो, की हा बघा जेव्हा हा EMA जो असतो 50चा EMA 200च्या EMA ला खाली क्रॉस करतो. हे बघा इथं केलं क्रॉस विथ बिग कॅन्डल विथ सेल व्हॉल्यूम खाली क्रॉस केलं. एनी टाइम तो 200ला बघा रेजिस्टन्सच घेताना दिसतोय, म्हणजे ट्रेंड कुठला चाललाय? डाऊन. आणि आता यांनी क्रॉस केला आणि वरती सपोर्ट घेऊन हो. चाललाय, तर ट्रेंड कुठला चाललाय? अप. म्हणजे कन्फर्मेशनसाठी मी तुम्हाला अप ट्रेंड सांगतोय, अप. इंडिकेटर यूज करा. का यूज करा? एक कन्फर्मेशन, स्वतःला कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी. हो 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 हो. समजते? स्ट्रॅटेजी कशी हो वाटते? सर हो. बॅक टेस्ट करता येईल. प्रॅक्टिस करता येईल सर. छान आहे स्ट्रॅटेजी. हा, पण कुठली थोडंसं प्रॅक्टिस स्ट्रॅटेजी? करत राहावं लागेल मग बोला. बरोबर. आता मी सांगितली, कोणी सांगितली स्ट्रॅटेजी ही माझ्या पद्धतीने मी यूज करतोय. पण आज ही तुम्हाला समजली. मिनिमम तुम्हाला 8 दिवस ते 15 दिवस स्वतःच्या एक्सपिरियन्सनी काहीतरी तिच्यामध्ये बघावं लागेल. स्वतःला त्याच्यामध्ये परफेक्शन भेटते का नाही हे हो. शोधून घ्यावं लागेल. मग स्वतःला काय चुका येतात त्या साईडला लिहून ठेवावं लागेल. आणि त्या चुका माझ्यासोबत डिस्कस केल्या तरी मी तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून देईल. बरं बरं सर. बरं. बरोबर? ओके. हो सर. तर यूज कराल तुम्ही स्ट्रॅटेजी, पहिले बॅक टेस्ट कराल. 2 स्ट्रॅटेजी सांगितल्यात. एक इंडेक्स ब्रेकआउटवर कशी ट्रेड करायचं ते तर समजलं, आणि तुम्ही जे 4-5 स्टॉक्स घेतले त्यांचं बिहेवियर पहिले समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला बिंदास ट्रेडिंग करता येईल. कधी हो. हा स्टॉक्स ही लेवल तोडल्यावरती येतो, ती लेवल तोडल्यावरती येतो, हे जरा तुम्हाला अजून इझी होऊन जाईल. हो सर. हो सर. ओके. अजून काय क्वेश्चन्स वगैरे आहे? एक 10-15 मिनिटं अजून आपण एक सेशन घेऊ. काय अजून क्वेश्चन असेल तर मला सांगा. क्वेश्चन असा आहे सर, की स्ट्रॅटेजीज आता बऱ्याच मी ऐकलेल्या आहेत. आता तुम्ही एक बरोबर. आहेत माझ्याकडे भरपूर. बरोबर. पण पण मग तुम्हाला आपण एकच तुम्हाला स्ट्रॅटेजी कम्फर्टेबल. वारंवार करत राहायला पाहिजे. का वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी खूप आहेत, पण तुम्हाला कम्फर्टेबल कुठली आहे हे हॅलो. तुम्हाला पहिले समजून घेतलं पाहिजे ना. समजतंय का? आता हां, मी हां. जेव्हापासून मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय मी, एकच स्ट्रॅटेजी वारंवार वापरत राहिली. चालेल, चालेल. आयुष्यभर चालणार. तुम्ही सांगा टेक्निकल अनालिसिसमध्ये एम पॅटर्न, डब्ल्यू बरं, पॅटर्न, बरं, हेड बरं. अँड शोल्डर पॅटर्न 10 वर्ष अगोदरपासून चालतोय, अजून पण चालतोच आहे ना. पण जे लोक फक्त त्या पॅटर्नलाच फॉलो करतात, तर 50 जेव्हा वर्ष. ते फक्त त्या पॅटर्नलाच ट्रेड करतात, ते आयुष्य अजून पण प्रॉफिटमध्ये. पण तुम्ही सांगा आज डब्ल्यू पॅटर्नवर ट्रेड केला, उद्या वेगळ्या पॅटर्नवर ट्रेड केला, हो ना. परवा ते वेगळ्या पॅटर्नवर ट्रेड केला, तुम्ही प्रॉफिटेबल राहाल का नाही? कधी एक प्रॉफिट देईल, एक लॉस देईल, एक प्रॉफिट. पण फक्त डब्ल्यूला जर ट्रेड केला तर डब्ल्यूचा स्टॉप लॉस छोटा राहील. तुम्ही तेवढाच स्टॉप लॉस मेंटेन करा, तेवढाच 1:2चा टार्गेट घेणार, जास्त असेल तर जास्त घेणार, ट्रेल करत जाणार. तर एकच गोष्ट केली तर तुम्हाला एकच गोष्ट नॉन स्टॉप प्रॉफिट देईल ना. पण आज वेगळी करताय, उद्या वेगळी हो, करताय, हो. माइंडसेट तुमचं चेंज होतं, इमोशन चेंज होतं, ते ओव्हर ट्रेडिंग होतीये, लॉस झाला, हे सगळ्या गोष्टी परत एकच येणार आहे. बरोबर? एकत्र येणार आहे. हं. पण एक स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी फिक्स करा, की ही इंडेक्स ब्रेकआउट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी मला जमते, बरं किंवा आपण मला हे 4-5 स्टॉक्सचं बिहेवियर माहिती आहे, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग चांगली करू शकतो, तर तेच फॉलो करायचं बस. हो सर. हो सर. ओके? करून पाहतो सर मी आता महिनाभर हीच स्ट्रॅटेजी तुम्ही सांगितलेली स्ट्रॅटेजीच आता यूज करून पाहतो मी. हां, म्हणजे कसं एक कंटिन्यू. गोष्ट तुम्ही यूज केली, आणि कसं आहे, की मी म्हणत नाही की 100 क्वांटिटी करा, 10-5 क्वांटिटीपासून करा. कारण की काय, जेव्हा तुम्ही रिअल ट्रेडिंग करता ना, तेव्हा तुमचे इमोशन, तेव्हाच तुम्हाला खरी ट्रेडिंगमधल्या चुका कळतात. किंवा मी सांगतोय म्हणून एक 2 क्वांटिटीवर सुद्धा नाही तुम्ही चालू केलं आणि पेपर ट्रेडिंग करताय, तर पेपर ट्रेडिंगमध्ये तुमचे इमोशनच नाही ना. तुम्हाला स्वतःचे काय पैसे ब्रेकआउट लावलेले, मध्ये वाटतं. बरोबर? स्वतःचे पैसे लागलेले नसतात त्याच्यामध्ये. पण जेव्हा हो, पण हो. तुम्ही आता स्ट्रॅटेजी हो चालू बरोबर करताय, आहे. तर माझं म्हणणं आहे एका शेअरवरच करा वाटलंच तर, किंवा 2 शेअरवरच करा, पण करा. हो, 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 हो. ओके? त्यामुळे हे अजून आता ब्रेकआउट स्ट्रॅटेजीमध्ये थोडंसं अजून एक आहे सर प्रश्न माझा, हां, की स्ट्रॉंग जे ब्रेकआउट येतो ना स्ट्रॉंग ब्रेकआउट, बरोबर. त्याच्यामध्ये कॅन्डल मोठी तयार होते आणि आपला स्टॉप लॉस मोठा होतो सर. बरोबर, बरोबर. स्टॉप लॉस जर मोठा होतो, मग मला सांगा, तर एक मोठी कॅन्डल झाली, तर मी तुम्हाला चार्टवर दाखवतो समजा. ही एक मोठी कॅन्डल झाली, बरोबर? तुम्ही त्यांच्या हायला बाय करणार आहे, बरोबर? तिच्या 50% मध्ये नाही का तुम्ही रिट्रेसमेंटला आली बघा 50, आणि तिथे जर स्टेबल राहिली तर तुम्ही त्या कॅन्डलमध्ये त्या पोझिशनमध्ये थांबा. पण 50% जर खाली आली, 60%च्या खाली आली, तर तुम्ही त्यातनं निघून जा, असं माझं म्हणणं आहे. बरं बरं बरं. फिबोनाची रिट्रेसमेंट टूल कधी यूज केली आहे का? करता येते का तुम्हाला? फिबोनाची नाही केली सर मी अजून. हां, मग त्या फिबोनाचीमध्ये हा कन्सेप्ट आहे. तर एक छोटासा कन्सेप्ट मी तुम्हाला आज एक्सप्लेन करतो. मला सांगा, एक कुठली पण गोष्ट आहे, ती ही 100% इथनं 0 आणि इथनं 100%, बरोबर?
आणि हिचं आहे 50%, तर 50%ला जर मी जोर दिला तर ही हो मस्तपैकी फोल्ड होईल ना मधूनच प्रॉपर. हो बरोबर आहे. पण मी तिच्या 60%वर जर हम्म जोर हम्म दिला हम्म तर हम्म. डायरेक्ट ती तुटेल ना. तिच्या हो 60% भागमध्ये मी जोर दिला आणि 40% मध्ये कमी म्हणजे जोर दिला तर ती काय तुटेल. मग तसंच जर हा स्टॉक्स वरनं 60% पेक्षा खाली चाललाय तर आता त्याच्यामध्ये पोटेन्शियल राहिलं का नाही. पण 50% येऊन तो थांबतोय म्हणजे 50% त्याला सपोर्ट भेटतोय आणि 50% वरनं परत तो पोटेन्शियल रिट्रेसमेंट करेल. बरोबर. तर ह्यानुसार तुम्हाला ती स्टॉप लॉस तुमचा फॉलो हो करायचा आहे. आता काही गोष्टी ज्या असतात ना त्या टेक्निकली पण नाही चालत, त्या माइंडसेटने चालतात. मग माइंडसेटने चालताना तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला जास्त महत्वाचा ठरणार आहे. मग तुमचा एक्सपिरियन्स साठी मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही एक दोन क्वांटिटी पासून चालू करा. मग त्यामध्ये काय एक्सपिरियन्स भेटेल, ब्रेकआउटमुळे काय एक्सपिरियन्स भेटतो, कधी काय एक्सपिरियन्स, तो एक्सपिरियन्सच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. कोणी किती जरी सांगितलं मी सांगतोय तर ते हम्म. समजतं, पण स्वतःला इम्प्लिमेंट करायचं बरोबर. मग ते एक क्वांटिटी जेव्हा इम्प्लिमेंट करू तेव्हा आपल्याला चुकते की अरे आपण या स्ट्रॅटेजीनुसार फॉलो केलं. आणि पहिली गोष्ट मला सांग, एक बुक बनवली का तुम्ही, त्याच्यामध्ये तुमच्या चुका लिहिताय का तुम्ही, याच्या अगोदर कधी केलं का? या नाही नाही काही केलेलं नाही सर मी. हां, मग ह्या पहिला पॉइंट पहिले चालू करा. आज एक वही घ्या आणि त्या वहीमध्ये सगळं लिहा, की हां, मी आज या दिवशीला हा ट्रेड केला होता, एवढ्या क्वांटिटी पकडल्या होत्या, माझा स्टॉप लॉस हिट झाला, मग माझं काय चुकलं होतं. मग ते चुकीचे कारणं लगेच तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करा. ते मनात ठेवून काहीच होणार नाहीये. लिहून घेत ठेवलं ना तर होईल. मी स्वतःची माझी इंट्राडेची माझी ट्रेडिंग जर्नल आहे. मी तुम्हाला वाटलंच तर आता पाठवतो तिचे फोटोज, की मी कुठला ट्रेड घेतला, का घेतला, माझं काय चुकलं. मग मी 3 ट्रेड झाले माझे दिवसाचे, मला आता बंद केलं पाहिजे. मी 4था ट्रेड का घेतोय, माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या मनाला विचारतो मी. आणि माझ्या स्वतःच्या मनातनं उत्तर भेटत असेल तरच मी ट्रेड करतो. मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जर भेटलं तर मला एक हा सर आणि एक स्टॉक हां, बोला बोला बोला. मार्केट गव्हर्नमेंट सर्वंट आहे सर. काय म्हटलं? मला दिवसभर लक्ष द्यायला पाहिजे का सर? नाही नाही, हां, गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हटलं, मग लक्ष केव्हा द्यायला पाहिजे त्याला? नाही, त्यासाठीच मी तुम्हाला 3 नंतर द्यायला पाहिजे का मग? इंट्राडेचा आय पण नाही घेतला. इंट्राडेचा आय पण नाही घेतला. मार्केट क्लोज झाल्यानंतरून तुम्हाला हो ॲनालिसिस करायचं आहे. मार्केट क्लोज क्लोज झाल्यानंतर. क्लोज झाल्यानंतर ॲनालिसिस करायचं आहे. आयटी इंडेक्सचा रेजिस्टन्स म्हणजे आता आयटी इंडेक्स आहे. ओके. तर इथं काय दिसतंय मला एकच गोष्ट सांगायची, मी तुम्हाला सांगतो. हम्म. मी काय करणार आहे, CNX आयटी लावले. मग तुम्ही दररोज तुमचा स्टडी करणार आहे बरोबर. हो स्टडीनुसार तुम्हाला आयटी इंडेक्सची ट्रेंड लाईन इथं दिसते, तुम्हाला एवढं पण माहिती आहे बरोबर. मग तुम्ही झिरो का तुमचं कुठलं जे काय ब्रेकआउट अकाउंट असेल तिथं काय लावायचं आहे, की ही इंडेक्स जर या लेवलला आली की मला अलर्ट आला पाहिजे. मग ही इंडेक्स जर जेव्हा त्या दिवशी जिथं ब्रेकआउट करायला तेव्हा तुमच्या मोबाईलला टेक मेसेज वाचेल टिंकनी. तेव्हा मेसेज वाचल्यानंतर तुम्ही चार्ट बघा. चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन वाटते, चांगला ब्रेकआउट वाटते तर ट्रेड करा. नाहीतर तुमच्या कामामध्ये तुम्ही काम करत राहा. ॲनालिसिस तुम्हाला मार्केट झाल्यानंतर करायचं आहे. कुठल्या लेवल इम्पॉर्टंट हो हे हो तुम्हाला ड्रॉ करून ठेवायचे आहेत. त्याला अलर्ट्स लावून ठेवायचे आहेत. ती लेवल वाजली, ती लेवलला ब्रेकआउट दिला की लगेच मग त्या टाईमला जेव्हा वेळ असेल तेव्हा लगेच बघा, बाय करा, शेअर सोडून द्या, स्टॉप लॉस लावून संपला विषय. तुम्ही तुमच्या कामाकडे फोकस करा. अरे की तुम्ही फुल टाइम ट्रेडर नाही, तुम्ही जॉब करून तुम्हाला सांभाळते. तुमच्यासाठी सर. शॉर्ट टर्म पोझिशनल ट्रेडिंगच बेस्ट आहे. हो सर हो सर. समजतंय म्हणजे पूर्ण ऑल टाइम स्क्रीनला नाही द्यायचं. तुम्ही स्ट्रॅटेजी सांग. हॅलो. हा बोला. हो सर हो. हा, किंवा तुम्ही यूज करता का सर आता मला जी स्ट्रॅटेजी तुम्ही हो, मी ही सांगितलेली आहे ती? स्ट्रॅटेजी पण यूज करतो. आणि तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं असेल तर ह्याच्यापेक्षा बेटर स्ट्रॅटेजी मी माझ्याकडे, की मी विकलीच्या चार्टवर जास्त फोकस करतो. मी काही स्टॉक्स टाकतो, तुम्ही बघता का, मी काही स्टॉक्सचे चार्ट टाकतो ज्याच्यामध्ये विकली तुम्ही ब्रेकआउट होतो. चार्टचे स्टॉक पाहतो ना सर मी. तुम्ही हां, जे तर चार्ट टाकता ते पाहत असतो मी. हां, तर त्याचा स्क्रीनर्स मी काही दिवसांनी देईल सगळ्यांना. एक व्हिडिओ बनवेल, त्याच्यावर टाकेल, तेव्हा तुम्ही स्वतः पण स्क्रीन यूज कराल, की काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यामध्ये मी काय करतो, की त्याच्यामध्ये विकलीमध्ये व्हॉल्यूम खूप जास्त भेटते. त्याच्यामध्ये जोरात बाईंग झालेली असते, खूप चांगल्या गोष्टी असतात. म्हणून मी ते जास्त प्रेफरन्स तिथं देतो. पण इथं पण प्रेफरन्स देतो. पण कसं आहे, माझ्याकडे स्ट्रॅटेजी खूप चांगल्या आहेत. पण तुम्ही एक नवीन ट्रेडर आहेत. तुम्ही तिथं कसं होतं, की तिथं एक जे स्टॉक्स असतात ते खूप हाय व्हॉल्यूममध्ये येतात. ते कधी-कधी खाली आले तर होल्ड करायची पॉवर नसते. ती माझ्यामध्ये आहे. म्हणून मी ते यूज करतो. पण तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट हे इंडेक्स ब्रेकआउट. बरं सर म्हणून बरं. मी तुम्हाला हे सजेस्ट करतोय हो बरोबर. चालतं. असे प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीनुसार प्रत्येकाच्या, आणि मी सजेस्ट करतोय बरं म्हणून पूर्ण झोकून देऊ नका. झोकून द्या हिच्यावर सगळं, पण स्वतःला सूट होते की नाही पहिले टेस्ट करा. जर टेस्ट नसेल होत तर आपण तुमच्यासाठी दुसरी स्ट्रॅटेजी बघू, दुसरं काहीतरी बघू बरोबर. हो. आणि तुम्ही जे मी बोललो की 4-5 स्टॉक्स कधीपासून आहे सर मार्केटमध्ये?
मी जवळजवळ 7 वर्ष झाले. 2015 पासून असेल बघा. 15 पासून आहे. माझी पण सुरुवात अशीच झालेली होती. बरं माझी बरं सुरुवातची जी व्हिडिओ मी एक टाकलेली आहे तुम्हाला पाठवेल. त्याच्यामध्ये माझी पूर्ण जर्नी तिच्यामध्ये दिलेली. तुम्ही बघा मग त्याच्यामध्ये. मी काय कसा बरं फेस केलं, काय बरं केलं बरं वगैरे, कशी बरं. माझी इम्प्रूव्हमेंट झाली वगैरे ते. ओके. हो अजून हो काय हो डाऊट हो कराल तुम्ही फॉलो बरोबर? हो. ओके. तर एक गोष्ट हो. जी केली की त्या गोष्टीला पकडून राहिले तर तुम्ही फॉलो करा. काही टेन्शन नाही. कसं तुमच्या कामाकडे पण लक्ष राहील, ट्रेडिंगकडे पण लक्ष राहील आणि कसं होतं माहिती का? काही जण जे स्टॉक मार्केटमध्ये येतात ना, पैसे कमवण्यासाठी जास्त फोकस देतात. जास्त नाही. मुद्द्याचंच आपलं कामापुरती आपली स्ट्रॅटेजी बनली. आपण ट्रेड करायचा, स्टॉप लॉस आला तर स्टॉप लॉस द्यायचा, टार्गेट आलं तर टार्गेट घ्यायचं. बस. इमोशनल व्हायचं नाही मार्केट. जो इमोशनल झाला, मग जेवढं येत होतं हातातलं तेवढं पण जातं. का? इमोशनमुळं. मला वाटतंय, मला जातंय, मी बरोबर आहे. काढतो, ह्या गोष्टी नाही. जे दाखवते ते फॉलो करायचं, संपला विषय. काहीच तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ॲनालिसिसनुसार चालायचं, ॲनालिसिस म्हटलं तर स्टॉप लॉस द्यायचा, स्टॉप लॉस द्यायचा, टार्गेट घ्यायचं, संपला विषय. टार्गेट घेतल्यानंतर तो 200-500 पॉईंट किती वर जावं, मला काही घेणं नाही. माझा 1:2, 1:3 चा रिवॉर्ड निघाला, संपला विषय. माझी जेव्हा परत पोझिशन बनेल तेव्हा मी परत एंट्री करेल. हो ओके. हो हो. आणि जरी जरी तुम्ही तिथं कमी प्रॉफिट आता घेतलं, ऐका, एक पॉईंट ऐका, जरी तुम्ही तिथं कमी प्रॉफिट घेतला, तिथं जास्त भेटत होता, तर तिथं माझ्याकडे काय चुकलं, माझ्याकडे पेशन्स नव्हते का, ते लिहून ठेवा. नेक्स्ट टाइम मी काय करू शकतो, मग नेक्स्ट टाइम मी थांबतोय, मग तो खाली आला हं. तर तेवढा लॉस सहन करायची माझी ताकद आहे का, हे पण स्वतःला विचारून तर तिथं थांबा. नाहीतर विनाकारण लास्ट टाइम थांबलं नव्हतं म्हणून यामध्ये या स्टॉक्समध्ये थांबून बघतो, पण तो थांबणं बरोबर आहे का त्या जागेला, हे खूप महत्वाचं आहे. मार्केटचे सेंटिमेंट, मार्केटचे ट्रेंड हं, बघून. हं, हं. समजतंय? हो हो. हां, तर ह्या गोष्टी लिहायला हो. चालू करा. नवीन वर्ष झाले, 2 आता दिवस अजून एक गेलेत प्रश्न आहे सर माझा. आणि एक वही बनवा. त्या वहीमध्ये जास्त करून लिहित चला. हो सर, हो. सुरुवात करतो सर आता. अशी ओके? तुम्ही सांगितल्या पद्धतीनं. हां, अजून काही एखादा प्रश्न असेल तर विचारू शकता. मी त्याचा ॲन्सर देऊ शकतो. मग आपण एक सेशन क्लिअर एक करूया. क्वेश्चन आहे सर अजून. हां, बोला. बोला, आवाज येत नाही तुमचा. हॅलो, येतो का सर? हां, बोला, बोला. हॅलो. हां, बोला, बोला. येतोय आवाज, बोला. हां, आपण एंट्री घेत असताना आपण प्लॅनिंग केलेलं असतं. आपला स्टॉप लॉस निश्चित असतो. बरोबर, आपले टार्गेट निश्चित असते. बरोबर, मग समजा 1:2 जर समजा आपण एखादा ट्रेड घेतलेला आहे बरोबर, आणि 1:1 कंप्लीट झालेला आहे समजा. बरोबर, बरोबर, अर्धं कंप्लीट झालेलं आहे त्या ट्रेडचं. बरोबर, तुमचा स्टॉक येत आहे. बरोबर. तर ते आपण 1:2 ला पाहिजे का 1:2 ने एक्झिट पाहिजे? सांगतो. हे सर्वांचा प्रश्न आहे, की आपण 1:2 चा रिस्क मॅनेजमेंट केली आहे. मार्केटात आपल्याला 1:1 प्रॉफिट देतंय. तर आपण तिथं 1:1 घेतला पाहिजे का 1:2 साठी थांबलं पाहिजे, बरोबर? हं. हं, हं, हं. तर माझं म्हणणं काय, जेव्हा तुम्हाला 1:1 तुम्हाला प्रॉफिट देतोय ना, तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे ना, तो कॉस्ट टू कॉस्टच्या थोडंसं खाली लावा. जिथं बाय केलं ना, त्याच्या थोडंसं हं. खाली लावा. म्हणजे येऊन तो हं, हिट हं, जरी झाला, तर त्यातनं काहीतरी शिकायला भेटेल. का माझा स्टॉप लॉस हिट केला, फेक ब्रेकआउट हं. होता, काय होतं हे समजेल तुम्हाला. पण तुमचा लॉस व्हायचे चान्सेस कमी होईल ना. कमी लॉस होईल, एकदम खूप कमी लॉस होईल. हं. पण शिकायला जास्त भेटेल. हो, हो, हो. हां, जर आता इथं बरोबर आहे कॉन्फिडन्स, सर. ऐका, कॉन्फिडन्स लूज होतोय आणि मार्केट मला चांगलं प्रॉफिट देतं 1:1 मध्ये, तर घेऊन निघा. घेऊन निघा. आणि ठीक आहे, त्यातनं जर हं, मार्केट हं, हं. 1:3-4 गेलं, ठीक आहे, पण त्यातनं काय शिकलात ते लिहून ठेवा. तिथं कशा टाईपच्या कॅन्डल बनल्या, तिथं पॅटर्न कसा होता, हो, हो, मग मी हो. निघालो होतो तर पॅटर्न बरोबर होता का, काय चुकीचं झालं, मी पॅटर्न इग्नोर केला का, मी व्हॉल्यूम इग्नोर केलं का, त्या टाईमला तो स्टॉक्स ट्रेंडिंग चालला होता ते इग्नोर केलं. ह्या गोष्टीच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. ना कुठं तुम्हाला ₹40 फी पे करून कोण सांगणार आहे. हे तुमच्याच गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, तुमच्याच चुका. हां, पण तुमच्या चुका हो सर, सुधारायला मी बरोबर आहे. आहे. तुमच्या चुका सुधारायला मी आहे. तुमचा कोण गुरु असेल त्याला विचारू शकता, कारण की तुमच्या चुका तुम्हाला जेवढ्या दिसत नाही ना, तेवढ्या दुसऱ्याला दिसतात. तर माझ्याच पण चुका मला जेवढ्या दिसत नाही, माझ्या मित्राला दिसतात. मग मी त्याला विचारतो. मला काही कमीपणा वाटत नाही. मी तुम्हाला तोच एक पॉइंट, नोव्हेंबर महिन्यामध्ये मला मिनिमम 1 ते सव्वा लाखाचा लॉस झालाय. तर मी त्यापासून आता मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय तर 2 लॉटवर करतो. अगोदर मी जास्त करायचो, हं. पण माझी स्ट्रॅटेजी तिथं फेल झाली. तर मी नवीन स्ट्रॅटेजी फाइंड आउट केली, ज्यामध्ये मला कॉन्फिडन्स झाला. मी पहिले 1 लॉटवर केला. आता 2 लॉटवर हळू मी ट्रेड करतोय ना. प्रत्येकाचे अप्स अँड डाऊन्स मुव्हमेंट येतात मार्केटमध्ये. मी हं, हं, दररोजच हं, प्रॉफिट हं. कमवतो असं नाही. हां, पण माझं एक फिक्स आहे. मी आज इंट्राडेमध्ये जर 1-1.5 लाख रुपयाचा लॉस खाल्ला ना, तर मी रिकव्हर करू शकतो म्हणून तेवढाच लॉस खाल्लाय. तिथं स्टॉप झालोय आणि माझे स्विंग ट्रेडिंग, होल्डिंग त्या खूप चांगल्या चालल्यात. म्हणजे माझ्याकडे मल्टिपल टाइम्स ऑफ सोर्स आहे आणि मी फुल टाईम ट्रेडर आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जॉब करता, मी फुल टाइम ट्रेडर, तर मी माझ्या प्रत्येक मनी मॅनेजमेंट ही प्रत्येक बरोबर केलेली आहे आणि त्यानुसारच चालतोय. माझी सायकोलॉजी ह्या गोष्टी, मेडिटेशन वगैरे करतो. मेडिटेशन म्हणजे मी ध्यान करतो, रोज 15 मिनिटं मेडिटेशन करतो की माझं माइंड स्टेबल राहण्यासाठी. कारण की मी एका वेळी खूप गोष्टी करत असतो, स्विंग ट्रेडिंग पण बघत असतो, होल्डिंग पण बघत असतो, इंट्राडे बघत असतो, काही स्टुडंटचे मेसेज असतात, तर तिथं माझ्या पोझिशनकडे पण लक्ष राहिलं पाहिजे, माझं माइंड शांत राहिलं पाहिजे, ह्यासाठी माझं मन शांत असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट राहतात. ओके, हो सर. चालेल. 40 मिनिटाचं सेशन हो, झालंय. चालतंय सर. हे मी सेशन युट्यूबला अपलोड करेन, सर. जेणेकरून लोकांना अजून याच्यातनं समजेल, भेटेल. आणि तुम्ही मला फीडबॅक देत राहा, तुमचे काय स्ट्रॅटेजीचं काय आहे, मग त्यानुसार मी तुम्हाला रिस्पॉन्स वगैरे देत जाईल प्रॉपर. ओके बरं सर. ओके ओके, धन्यवाद सर. हो. चालेल. कसं वाटलं सेशन मला एक मेसेज करून पाठवाल, सांगाल मला. हो 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 सर. ओके चालेल. ओके सर, थँक्यू. ओके हो वेलकम. हो.